मित्रांनो, तुम्हाला जर संपूर्ण पीएफचे पैसे किंवा तुमच्या पेन्शन मधील जे पैसे तुम्हाला काढायचे असतील तर 2026 मध्ये ते कशा पद्धतीने काढता येणार आहे, तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे, कोणकोणते फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आपला. बघा मित्रांनो, कंपनी सोडल्याच्या 2 महिन्याच्या नंतर भरपूर मित्रांना पीएफ मधील जे पैसे आहेत ते विड्रॉल करायचे असतात. कोणाला फॅमिली इमर्जन्सी असते किंवा मेडिकल इमर्जन्सी असते, त्यासाठी तुम्हाला त्यामधील पैसे या ठिकाणी विड्रॉल करता येणार आहेत. तुम्ही कंपनी सोडून जर 2 महिने तुमचे झालेले असतील, तुम्ही पेन्शन मधील सुद्धा पैसे या ठिकाणी विड्रॉल करू शकता. आता ते कशा पद्धतीने करायचे 2026 नुसार, या नवीन अपडेट नुसार तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीने तुम्हाला 7 ते 8 दिवसाच्या वर्किंग आवर्स मध्ये तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती विड्रॉल करता येणार आहे. तर फॉर्म कसा भरायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे, तुम्हाला जे त्यासाठी काही फॉर्म अपलोड करावे लागतात ते फॉर्म सुद्धा मी कुठे मिळणार आहे, कसे भरायचे, संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ आपला अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. मराठी कट्टा 360 हा युट्यूब चॅनल तुम्ही पाहता, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओ वेळोवेळी मिळत जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडचण आणि प्रॉब्लेम येणार नाहीत. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा, त्याचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपल्याला पूर्ण पीएफ आणि पेन्शन काढण्यासाठी या पोर्टलवरती यायचे. या पोर्टलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला जायचंय या पोर्टलवरती, या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन केल्याच्या या ठिकाणी तुमचा यूएन नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून या ठिकाणी साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही तुमचा पासवर्ड सुद्धा नवीन बनवू शकता. जर तुमचा यूएन आयडी तुम्हाला आठवत नसेल तर या ठिकाणी नोन युअर यूएन आयडी या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमचा यूएन आयडी तुम्ही काढू शकता, तुमचा आधार नंबर टाकून. तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला जर जॉब सोडून 2 महिने झाले असेल तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो पूर्ण पीएफ आणि पेन्शन जे आहे ते या ठिकाणी काढता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही फॉर्म भरावे लागतात. ते फॉर्म सुद्धा तुम्हाला मी कुठे मिळणार आहे आणि भरायचा आहे कसा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी लॉग इन करून घेऊया. या ठिकाणी मी यूएन नंबर टाकून माझा पासवर्ड टाकून या ठिकाणी मी लॉग इन करून घेतोय. बघा, या ठिकाणी तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पीएफला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक 6 अंकाचा ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. बघा, लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची या ठिकाणी प्रोफाईल या ठिकाणी दिसेल. तुम्ही सर्व प्रोफाईल या ठिकाणी बघू शकता, तुमचं नाव वगैरे सर्व इन्फॉर्मेशन. आता प्रथमतः आपल्याला या ठिकाणी जायचंय. बघा, व्ह्यू मध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जायचंय सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये जायचंय. सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये बघा, या ठिकाणी तुमच्या जी कंपनी आहे ती कंपनी या ठिकाणी दाखवेल. त्या कंपनीची या ठिकाणी तुमची डेट ऑफ जॉईनिंग आणि एक्झिट डेट या ठिकाणी तुमची आलेली पाहिजे. या ठिकाणी बघा, तुम्ही डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला डेट, ही एक्झिट डेट तुमच्या या ठिकाणी आलेली पाहिजे. तर ती एक्झिट जी डेट आहे म्हणजे एक्झिट दिनांक जे आहे ती दिनांक तुम्ही कंपनी सोडल्याच्या 2 महिन्याच्या नंतर तुमची ती एक्झिट डेट या ठिकाणी ऍड होते. ही एक्झिट डेट आल्याच्या नंतरच तुम्हाला या ठिकाणी तुमचे पूर्ण पैसे या ठिकाणी काढता येणार आहेत. तर या ठिकाणी बघा, आपल्याला जायचंय मार्क एक्झिटमध्ये. मार्क एक्झिटमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जी कंपनी आहे ती कंपनी या ठिकाणी एक्झिट करायची. तुमची एक्झिट डेट टाकून या ठिकाणी एक्झिट केल्यानंतर या ठिकाणी तुमची जी एक्झिट कंपनी ती कंपनी या ठिकाणी दाखवेल तुमची. या ठिकाणी तुम्ही जे स्टेटस भरले ते या ठिकाणी दाखवेल. आता हे भरल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, तुमचं पासबुक लाईट म्हणून या ठिकाणी तुमचं पासबुक या ठिकाणी पाहता येणार. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा जर पूर्ण पीएफ वगैरे जर बघितला तर तुम्ही या ठिकाणी तुमचा पूर्ण पीएफ या ठिकाणी बघू शकता. पूर्ण तुमचा पीएफ जो आहे तो पीएफ या ठिकाणी चेक करून घ्या, कारण तुम्हाला तोच पीएफ तुमच्या जो फॉर्म आहे तो फॉर्मवरती तुम्हाला भरायचा असतो. बघा, या ठिकाणी जो टोटल पीएफ आहे तो टोटल पीएफ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.
तर या ठिकाणी क्लोज केल्याच्या नंतर तुमचं पूर्ण PF जो आहे तो तुम्हाला त्या फॉर्म भरताना त्या फॉर्मवरती तुम्हाला टाकायचे असतं. तर या ठिकाणी बघा आपल्याला पूर्ण PF किंवा पेन्शन काढण्यासाठी या ठिकाणी जायचे ऑनलाईन सर्व्हिस. ऑनलाईन सर्व्हिसमध्ये या ठिकाणी क्लेम फॉर्म 31, 19, 10C आणि 10D यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं नाव सर्व डिटेल या ठिकाणी दाखवले जाईल. तर या ठिकाणी खाली बघा बँक अकाउंट नंबर विचारला आहे. आपला जो बँक अकाउंट नंबर आहे म्हणजे PFला तुम्ही जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे तोच बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ज्याचा IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी पुढे पाहायला मिळेल त्याच IFSC कोडचा जो बँक अकाउंट आहे तेच अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बघा अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर खाली व्हेरीफाय बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं व्हेरीफाय बटनावरती क्लिक कराल तसं या ठिकाणी तुमचं अकाउंट या ठिकाणी व्हेरीफाय होईल. या ठिकाणी तुम्हाला येस बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲग्री अँड टर्म अँड कंडिशन या ठिकाणी तुम्ही येस केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम यावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुमची सर्व डिटेल दाखवली जाईल. स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर आय वॉन्ट टू अप्लाय फॉर या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी 4 फॉर्म या ठिकाणी दाखवले जातील. तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला फॉर्म 4 या ठिकाणी ॲड होतील. जेव्हा तुमची जी कंपनी आहे ती कंपनीची सर्व्हिस जी आहे ती या ठिकाणी जर एक्झिट झाली तरच तुम्हाला फॉर्म हे दाखवले जातील. फॉर्म 19, फॉर्म 10C आणि हे जे फॉर्म 10C आणि 19 जे फॉर्म आहेत हे फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील. तुमची जर कंपनी एक्झिट झाली नाही, कंपनी जर चालू असेल तर तुम्हाला हे फॉर्म या ठिकाणी दाखवले जात नाही. तर या ठिकाणी बघा आज तुम्हाला जर पेन्शन पूर्ण काढायची असेल तर तुम्हाला या ओनली पेन्शन फॉर विड्रॉल फॉर्म 10C यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला पूर्ण PF काढायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ओनली PF विड्रॉल फॉर्म 19 यावरती क्लिक करायचं आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला 2 वेगवेगळ्या प्रोसेस आहे. तुम्हाला पेन्शन काढायची का PF काढायचं आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी एकच ऑप्शन कुठलंही सिलेक्ट करता येणार आहे. तुमचं जे तुम्ही स्टार्टिंगला जर PF काढला तर PF येईपर्यंत तुम्हाला फॉर्म जो आहे पेन्शनचा तो भरता येणार नाही आहे. आणि तुम्ही जर पेन्शनचा फॉर्म भरला तर तुम्हाला PFचा फॉर्म भरता येणार नाही जोपर्यंत तुमची पेन्शन या ठिकाणी जमा होत नाही. तर मी सध्या या ठिकाणी तुम्हाला PF या ठिकाणी पूर्ण काढून दाखवतो. तर या ठिकाणी आपल्याला ओनली PF विड्रॉल फॉर्म 19 हे ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचे. या ठिकाणी बघा तुम्हाला एक फॉर्म 1 to 1 दिला आहे म्हणजे 121 नंबरचा या ठिकाणी फॉर्म दिला आहे. क्लिक हिअर डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तो फॉर्म या ठिकाणी डाउनलोड होईल. तुम्ही तो फॉर्म या ठिकाणी तुम्ही फॉर्म बघू शकता मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्हाला सर्व फॉर्म या ठिकाणी हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे. तो भरल्याच्या नंतर तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आता हा भरायचा कसा, मी तुम्हाला हे फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत बघा. कशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म तुमचा फिलअप करायचा आहे मी सर्व तुम्हाला माहिती या ठिकाणी देणार आहे. चुकीची तो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी भरू नका मित्रांनो. एक लक्षात ठेवा, जर फॉर्म चुकला तर तुमचं क्लेम जे आहे ते या ठिकाणी रिजेक्ट होईल. तर या ठिकाणी तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फॉर्मची साईज जी आहे ती PDF मध्ये असणार आहे आणि त्याची साईज जी आहे ती फक्त 1 MB पर्यंत तुम्हाला या ठिकाणी साईज त्याची ठेवायची आहे. बघा मित्रांनो, मी या ठिकाणी माझा जो फॉर्म आहे फॉर्म 121 1 to 1 या ठिकाणी मी ॲड करून घेतला आहे. तर या ठिकाणी खाली जो आपला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी आपला जो स्टेट आहे, स्टेट म्हणजेच आपलं राज्य जे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा जो आहे तो आपला या ठिकाणी जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा. पूर्ण सिटीचं नाव टाका. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आपल्याला. या ठिकाणी पिनकोड टाकल्याच्या नंतर खाली या ठिकाणी गेट मोबाईल OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही गेट आधार OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 अंकाचा OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर OTPच्या पुढे जो बॉक्स दिला आहे त्यामध्ये आपल्याला तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर खाली व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा OTP टाकल्याच्या नंतर खाली व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्मवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी सांगितलं आहे व्हॅलिड फाईल नेम ओनली कॅन बी कंटेन ओनली अल्फाबेट. या ठिकाणी आपलं जे फाईल नेम आहे ते फाईल नेम या ठिकाणी आपलं फाईल नेम जे आहे ते या ठिकाणी बदलायचं आहे.
फक्त अल्फाबेट आणि नंबर हेच या ठिकाणी चालणार आहेत. जर डॅश वगैरे जर असेल तर ते या ठिकाणी चालणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी तुम्ही फाईल अपलोड केल्याच्या नंतर खाली सबमिट केल्यानंतर OTP टाकून सबमिट केल्याच्या नंतर तुमचं या ठिकाणी जे क्लेम आहे ते क्लेम या ठिकाणी सबमिटेड होईल सक्सेसफुली. बघा या ठिकाणी मोबाईल OTP हॅज बीन व्हेरीफाईड अँड क्लेम जे आहे क्लेम फॉर्म जो आहे सबमिटेड सक्सेसफुली. या ठिकाणी क्लिक हिअरवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म या ठिकाणी बघू शकता, त्याला डाउनलोड करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमचा फॉर्म या ठिकाणी अपलोड होऊन जाईल. फॉर्म या ठिकाणी अपलोड झाल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता. तुमचं फॉर्म या ठिकाणी डाउनलोड होईल. फॉर्म डाउनलोड झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं जे त्यांचा वर्किंग आवर्स आहे 10 ते 15 दिवसाचा वर्किंग आवर्स आहे. त्या वर्किंग आवर्समध्ये तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती सर्व जमा होतील. जर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झाला नाही तर तुमचे सर्व पैसे या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये. तेवढा वर्किंग टायमिंगमध्ये तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. तुमचे फॉर्म जे PF सेटलमेंट जे आहे ते 10 ते 15 दिवस त्याला यायला लागतात मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवा. ते पैसे तुमचे जर फॉर्म रिजेक्ट झाला नाही तर पैसे नक्की या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जमा होतील. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट जर झाला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं फॉर्मचं जे स्टेटस आहे फॉर्म या ठिकाणी फॉर्म ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आल्याच्यानंतर ट्रॅक क्लेम स्टेटसवरती तुम्हाला येऊन तुमचं या ठिकाणी स्टेटस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तुम्ही या ठिकाणी PDF बघू शकता. तुमचं या ठिकाणी रिझनसुद्धा या ठिकाणी दिलं जाईल की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे. सर्व तुम्ही या ठिकाणी माहिती बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जो पूर्ण PF आहे पूर्ण PF तुम्ही या ठिकाणी विड्रॉल करू शकता किंवा पूर्ण पेन्शन या ठिकाणी विड्रॉल करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस करायची. तुमचं 100% या ठिकाणी जे क्लेम आहे ते क्लेम या ठिकाणी सेटल होऊन जाईल. तर या ठिकाणी बघा तुम्हाला मी फॉर्म सांगितला होता फॉर्म 21. तो फॉर्म कसा भरायचा तर ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. बघा मित्रांनो हा फॉर्म जो आहे तो फॉर्म तुम्हाला तुमचं पूर्ण PF काढण्यासाठी या ठिकाणी हा फॉर्म या ठिकाणी अपलोड करावा लागतो. फॉर्म 121 या ठिकाणी 121चा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी तुमचं टॅक्स डिडक्शन होण्यासाठी म्हणजे तुमचं विदाऊट टॅक्स डिडक्शन होण्यासाठी या ठिकाणी हा फॉर्म द्यावा लागतो. म्हणजे हा फॉर्म जर तुम्ही दिला तर तुमचं जो पैसे आहेत त्या पैशामधून तुमचा टॅक्स डिडक्ट होणार नाही, कट होणार नाही, यासाठी हा फॉर्म या ठिकाणी अपलोड करावा लागतो मित्रांनो. तर फॉर्म 121 अतिशय महत्त्वपूर्ण फॉर्म आहे. तर तो भरायचा कसं या ठिकाणी नीट काळजीपूर्वक बघा मित्रांनो. या ठिकाणी नेम विचारलंय, तुमचं नाव या ठिकाणी पुढे या कॉलम जे दिले आहेत त्या कॉलममध्ये या ठिकाणी तुम्हाला नाव तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचा ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस पूर्ण या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. परमनंट अकाउंट नंबर विचारलाय. तुमचा पॅन कार्ड नंबर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या. स्टेटसमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल या ठिकाणी असं या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रेसिडेन्शियल स्टेटस या ठिकाणी विचारले, तुम्ही परमनंट आहात की म्हणजे रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे तुम्ही तुमचं इंडियन या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला खाली विचारले रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअल तुम्ही 60 वर्षापासून त्याच जागेवरती राहत आहात का, तर या ठिकाणी जर राहत असाल तर येस करा, नसेल तर या ठिकाणी नो करा. खाली तुम्हाला ईमेल ॲड्रेस विचारला, ईमेल ॲड्रेस तुमचा टाका. त्यानंतर खाली कॉन्टॅक्ट नंबर विचारला आहे, कंट्री कोड या ठिकाणी 91 या ठिकाणी टाकायचा आहे. पुढे मोबाईल नंबर विचारला आहे, मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी टॅक्स इयर विचारले 2026-27 या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी नेचर ऑफ इन्कम या ठिकाणी विचारले. तर बघा मित्रांनो या ठिकाणी 9 नंबरला विचारले नेचर ऑफ इन्कम, या ठिकाणी तुम्हाला EPF असे या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर इस्टिमेटेड इन्कम विच 10 नंबरला बघा ऑफ विच डिक्लेरेशन इज मोड, तुमचं जे अमाऊंट आहे टोटल अमाऊंट या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. किती तुमचं अमाऊंट आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर खाली बघा 11 नंबरला विचारले तुम्हाला जे आहे विचारले ते 11 नंबर या ठिकाणी तुम्हाला सोडून द्यायचे, ते या ठिकाणी तुम्हाला डॅश करून द्यायचे, फक्त डॅश करून द्या. त्यानंतर 11A ला विचारले टोटल नंबर ऑफ फॉर्म 121, या ठिकाणी काही भरलं नाही तरी चालेल, डॅश करून द्या. 11B ला ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ इन्कम विच फॉर्म या ठिकाणी तुम्हाला 11B ला सुद्धा या ठिकाणी भरायची आवश्यकता नाही, डॅश करून द्या. 12 नंबरला तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट विचारले, तुम्हाला किती अमाऊंट या ठिकाणी विड्रॉल करायची, टोटल अमाऊंट किती ते या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचे. त्यानंतर या ठिकाणी 13 नंबरला बघा एस्टिमेटेड टोटल इन्कम ऑफ द टॅक्स इयर, म्हणजे तुमचं जे टॅक्स इयर आहे 2026-27 त्यामध्ये तुमचं टोटल इन्कम किती
ती या ठिकाणी तुम्हाला सांगितले कॉलम 12 नुसार मेन्शन करण्यासाठी. तुम्ही 2 लाखाच्या वरती जर तुमचे अमाऊंट जर टाकलं तर तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्स लागणार आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला 2 लाखाच्या आतमध्येच इन्कम तुमची टाकायची आहे. तुम्ही 1,90,000 95,000च्या आसपास या ठिकाणी अमाऊंट टाकू शकता. जर तुमचा अमाऊंट त्याच्यावरती असेल तर तुम्हाला या ठिकाणी टॅक्स इयर टाकायचं आहे. ॲक्नॉलेजमेंट जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. रिटर्न ऑफ इन्कम या ठिकाणी तुम्हाला टाकायची. सर्व माहिती या ठिकाणी टॅक्स जो ज्यांचा टॅक्स असेल त्यांनी या ठिकाणी भरायची आहे. भरल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा खाली आय डॅश डॅश हॅव्हिंग परमनंट अकाउंट नंबर या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा PF नंबर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी टॅक्स इयर या ठिकाणी 2026-27 या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी टाकल्याच्या नंतर बघा स्क्रोल करून थोडंसं खाली यायचं आहे. या ठिकाणी प्लेस टाका. प्लेस तुमच्या गावाचं नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी डेट जी आहे ती डेट तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय ती डेट त्या ठिकाणची डेट टाका. सिग्नेचर करा. या ठिकाणी तुमचं जी सही आहे ती सही करा. त्या ठिकाणी खाली तुम्हाला नेम विचारलंय तर नेम तुमचं या ठिकाणी फुल नेम या ठिकाणी टाकून घ्या. या ठिकाणी पार्ट बी विचारलंय. बघा पार्ट ए भरल्यानंतर पार्ट तुम्हाला बी या ठिकाणी भरायचा आहे. या ठिकाणी पार्ट बी मध्ये सुद्धा तुम्हाला नाव टाकायचं आहे, तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जर टॅक्स डिडक्शन होत असेल तर त्याचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नसेल तर डॅश करून द्या, सोडून द्या. खाली परमनंट अकाउंट नंबर विचारलाय, तुमचा पॅन कार्ड नंबर टाका. ईमेल ॲड्रेस विचारलाय, ईमेल ॲड्रेस टाका. कॉन्टॅक्ट नंबर विचारलाय, मोबाईल नंबर तुमचा टाकून द्या. टॅक्स इयर 2026-27 या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर नेम ऑफ डिक्लेरंट ठिकाणी नेम ऑफ डिक्लेरंट तुमचं नाव या ठिकाणी टाका. परमनंट अकाउंट नंबर जो आहे पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर खाली युनिक आयडेंटिफिकेशन आधार नंबर तुमचा जो आहे तो या ठिकाणी 10 नंबरच्या याच्यामध्ये टाकून द्या तुमचा आधार नंबर. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला 11 नंबरमध्ये डेट ऑफ बर्थ टाकायची. ॲड्रेस टाकायचा आहे 12 नंबरमध्ये. 13 नंबरमध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस टाका. 14 नंबरमध्ये तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली बघा इस्टिमेटेड इन्कम विच डिक्लेरेशन इज मोड या ठिकाणी 15 नंबरला इस्टिमेटेड इन्कम ऑफ फॉर विच डिक्लेरेशन इज मोड तुमचं किती अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी विड्रॉल करायची ती या ठिकाणी टाका. 16 नंबरमध्ये तुम्हाला तेच अमाऊंट वरती जे 15 नंबरमध्ये तुम्ही अमाऊंट टाकले ते 16 नंबरमध्ये टाका. त्यानंतर 17 नंबरमध्ये तुम्हाला 2 लाखाच्या आतमध्ये इन्कम टाकायची आहे. जर तुमचं टॅक्स डिडक्शन होणार नसेल तर 2 लाखाच्या आतमध्ये टाका. आणि 2 लाखाच्या वरती जर अमाऊंट असेल तुमचं टॅक्स डिडक्शन होणार असेल तर जी काय अमाऊंट असेल तुमची या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर डेट विच डिक्लेरेशन इज रिसिव्ड या ठिकाणी डॅश करून द्या. त्यानंतर खाली बघा आय नेम ऑथराइज पर्सन या ठिकाणी तुमचं नाव टाका. नाव टाकल्याच्या नंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाका. त्या ठिकाणी खाली बघा खाली तुमचं प्लेस विचारले गावाचं नाव टाका. खाली दिनांक टाका. डेट विचारले डेट टाका. तुमचं या ठिकाणी सही करा आणि या ठिकाणी पूर्ण नाव जे आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म 121 भरायचा आहे. त्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी दोन्ही पार्ट तुम्हाला व्यवस्थित भरायचे. मी व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरून तुम्हाला PFची जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचा पूर्ण PF या ठिकाणी विड्रॉल करू शकता. पेन्शन विड्रॉल करू शकता. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही मित्रांनो. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत जॉबवाल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या एक नक्की लाईक करून जा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.